नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस पाटील भरती संदर्भात विचारणा होत आहे आणि त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण पोलीस पाटील भरती संदर्भात तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती संदर्भातली सर्व अतिशय सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. यामध्ये पोलीस पाटील भरती प्रक्रिया काय असेल, यासाठी पात्रता काय आहे, पोलीस पाटील पदाची कार्य काय असतील, त्याच्यासाठी मिळणारं वेतन काय असेल किंवा इतर भत्ते काय असतील, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता सध्या पाहिलं जर आपण तर जिल्हावार पोलीस भरती जी आहे ही सुरू झालेली आहे. आता बीड पोलीस पाटील भरती 2026 डिक्लेअर झालेली आहे. बीड पोलीस पाटील भरतीमध्ये 1178 जागा आहेत. बीड जिल्ह्यामधली ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ज्याची अर्जाची शेवटची तारीख आहे ती 30 जानेवारी 2026 आहे. परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. त्याच्यानंतर हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 आहे की यामध्ये एकूण पद जे आहेत 332 जागा आहेत. इथे बीड पोलीस पाटील भरती होती ही बीड, परळी, अंबेजोगाई या उपविभागांसाठी होती. ही जी भरती आहे ही कळमनुरी उपविभागासाठी 85 जागा आहेत. वसमत उपविभागासाठी 113 जागा आहेत. हिंगोली उपविभागासाठी 134 जागा आहेत. अशा 332 जागांची ही पोलीस पाटील भरती आहे. याचे अर्ज भरण्याची तारीख 26 जानेवारी 2026 होती. त्याच्यानंतर जालना जिल्हा भरती जी आहे ही भरती प्रक्रिया 2025 मध्ये नुकतीच पार पडलेली आहे. एकूण जिल्हा पदं 722 होती. जालना उपविभागामध्ये 185 पदं होती. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान ही प्रक्रिया चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये उरलेल्या जिल्ह्यांच्या सुद्धा पोलीस पाटील पदाच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत ह्या सुरू होतील. तर या पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल, अभ्यास कसा केला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पोलीस पाटील पद जे आहे हे ग्राम पातळीवरील अतिशय महत्त्वाचं असं आणि सन्मानजनक असं हे पद आहे. गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांच्यामधला साहजिकच पोलीस आणि प्रशासन यांच्यातला सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील आहे. त्यामुळे साहजिकच ग्रामीण भागामध्ये हा अतिशय महत्त्वाचा असा घटक मानला जातो. हे पद हे अतिशय महत्त्वाचं आणि मानाचं पद मानलं जातं. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की नवीन 1 एप्रिल 2024 पासून जी वेतनवाढ लागू झालेली आहे या वेतनवाढीनुसार 15,000 प्रति महिना मानधन मिळतं. त्याचबरोबर आरोग्य विमा, शासकीय बैठकीसाठी प्रवास भत्ता वगैरे हे वेगवेगळे फायदे या पदाला सुद्धा मिळतात. त्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा. जरी या ठिकाणी मी 10वी उत्तीर्ण असं म्हटलं तरी काही जिल्ह्यांच्या मध्ये 12वी उत्तीर्ण अशी सुद्धा अट आहे. त्या जिल्ह्यांची ज्यावेळेला जाहिरात येईल त्यावेळेला आपल्याला हे क्लिअर होईल. पण शक्यतो किमान 10वी उत्तीर्ण असावा ही मूळ अट आहे. मराठी भाषेचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक, म्हणजेच तुम्ही 10वी उत्तीर्ण होत असताना मराठी हा विषय तुम्हाला असला पाहिजे 100 गुणांचा. संगणक अर्हता जी आहे MSCIT असल्यास प्राधान्य दिलं जाईल किंवा तुम्हाला जर समजा आता MSCIT नसेल तर तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला MSCITचं सर्टिफिकेट जे आहे हे तुमच्या आस्थापना शाखेला जमा करावं लागतं. चारित्र्य निष्कलंक असावं, त्यामुळे पोलीस पडताळणी जी आहे ही अतिशय अनिवार्य आहे. साहजिकच पोलीस आणि प्रशासन किंवा थोडक्यात गाव आणि पोलीस स्टेशन यांच्यामध्ये असणारा हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा असल्यामुळे तोच अतिशय चारित्र्य संपन्न असला पाहिजे ही एक महत्त्वाची अट या ठिकाणी आहे. वयोमर्यादा जी आहे ही अर्ज करण्याच्या दिनांकास वय 25 ते 45 वर्षाच्या दरम्यान असावं. उमेदवार संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी असणं बंधनकारक आहे. उमेदवार जो आहे तो संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी त्या ठिकाणी असला पाहिजे. कुटुंब निकष, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यांनी दिलं पाहिजे. 2 पेक्षा जास्त अपत्य नसावीत ही महत्त्वाची अट आहे. आवश्यक कागदपत्र काय लागतील तर यामध्ये आवश्यक कागदपत्र जे आहेत शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट लागेल, 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असलं पाहिजे, सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट लागेल, रहिवासी दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, जातीचा दाखला जर समजा तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज दाखल करत असाल तर तुम्हाला जातीचा दाखला असला पाहिजे.
त्याचबरोबर ओबीसी असेल, एनटी असेल, विजय असेल, एससी बीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, तर अशा प्रवर्गांसाठी तुम्हाला एससी एसटी सोडून उरलेल्या प्रवर्गांसाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची सुद्धा गरज लागेल. आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सुद्धा तुमच्याजवळ असले पाहिजेत. आता ही जी परीक्षा प्रक्रिया आहे ही साधारणपणे कशी होते, तर यामध्ये लेखी परीक्षा जी आहे ही 80 गुणांची असते. मुलाखत जी आहे ही 20 गुणांची असते. अशी एकूण 100 गुणांची परीक्षा ही पोलीस पाटील पदासाठी घेतली जाते. लेखी परीक्षेमध्ये किमान 45% गुण मिळवणं हे अनिवार्य आहे. आणि मग त्याच्यानंतर त्या परीक्षेत किती त्या पदासाठी उमेदवार बसलेले आहेत त्याच्यामधून ती निवड यादी तयार केली जाईल. पण निवड यादीसाठी तुम्हाला 45% गुण मिळणं अनिवार्य आहे. याचा सविस्तर अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की सामान्य ज्ञान हा घटक आहे. सामान्य ज्ञान या घटकामध्ये इतिहास व भूगोल आहे. त्याच्यामध्ये शक्यतो महाराष्ट्राचा विशेषतः जिल्ह्याचा जो इतिहास आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याबद्दल अतिशय व्यवस्थित माहिती असली पाहिजे. ते तिथला इतिहास असेल, त्याचा भूगोल असेल, तिथली राजकीय व्यवस्था असेल, म्हणजेच थोडक्यात पंचायत राजमधली जी व्यवस्था असेल ह्या सगळ्या घटकांच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थावर म्हणजेच ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या घटकांच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती असली पाहिजे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज व्यवस्था किंवा ग्राम प्रशासन हा घटक राज्यघटनेतला अतिशय महत्त्वाचा आहे. चालू घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अगदी राज्य पातळीवरील चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला विचारल्या जातील. त्यानंतर मराठी व्याकरण जे आहे, मराठी व्याकरण हा घटक असेल. त्याचबरोबर त्यामध्ये शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार हा घटक सुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये असणार आहे. प्रश्न जास्त जे आहेत हे शब्दसंग्रहावर विचारले जातात. त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता हा विषय सुद्धा अभ्यासक्रमामध्ये असतो. यामध्ये अंकगणित जे आहे साधारणपणे 10वीच्या स्तरावरचे प्रश्न विचारले जातात. अगदी 10वी पण आपण म्हणू शकत नाही, 8वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे हा जर व्यवस्थित तुम्ही चांगला केला असेल तर गणित, बुद्धिमत्ता आणि 5वी 8वी स्कॉलरशिप किंवा आता 4थी 7वी स्कॉलरशिपची जी पुस्तकं आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय ज्या पद्धतीने विचारला जातो त्या स्वरूपाचा बुद्धिमत्ता हा विषय. तर अंकगणितामध्ये जे अभ्यास घटक आपण 5वी ते 8वी मध्ये अभ्यासतो, संख्या असेल, संख्यांचे प्रकार असतील, दशांश अपूर्णांक असेल, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या मूलभूत क्रिया असतील, पदावली असेल, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, वयवारी यासारखे जे अभ्यास घटक आहेत, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे जे गणितातले घटक आहेत साधारणपणे 8वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे या घटकावर अंकगणितावर प्रश्न विचारले जातील. बुद्धिमत्ता हा जो घटक आहे तोही थोडासा गणितावर आधारित आहे, तुमचा लॉजिकवर आधारित आहे, तुमच्या ऑब्झर्वेशन स्किलवर आहे. तर बुद्धिमत्ता या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्ता या घटकावर तुम्हाला श्रेणी संबंध पूर्ण करणं, म्हणजे संख्या मालिका दिलेली आहे, अंक मालिका दिलेली आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल किंवा कोणती संख्या येईल, त्याच्यानंतर आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल किंवा कोणती संख्या येईल, अशा प्रकारचे अंक किंवा संख्या किंवा एखादा जे अल्फाबेट सिरीज दिलेले असतील तर तशा स्वरूपाचे प्रश्न. त्याच्यानंतर दिशाज्ञान चाचणी, कॅलेंडर, घड्याळ किंवा आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा किंवा आकृती दुमडल्यावर कोणती आकृती सुसंगत असेल, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ऑब्झर्वेशन स्किलवर हे प्रश्न असतील. हे विद्यार्थी अगदी अभ्यास करून नक्की त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवू शकतात. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय आहे. त्याच्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे ग्राम पोलीस अधिनियम. जो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे 1967चा, या अधिनियमावर मात्र 5 ते 10 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये पोलीस पाटील यांची नियुक्ती, त्यांची रजा, पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य, गुन्ह्याची खबर पोलिसांना देणं असेल, गावातील कायदा सुव्यवस्था आणि नोंदवही राखणं असेल, त्याच्याबद्दलचं ज्ञान, त्या प्राथमिक ज्ञान त्या उमेदवाराजवळ असलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 याचाही अभ्यास करणं तुम्हाला आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही सुरुवातीला लेखी परीक्षा जी आहे ही 80 गुणांची होईल. त्यानंतर मुलाखत 20 गुणांची होईल आणि त्या 100 गुणांतून तुमची निवड यादी तयार केली जाईल. यामध्ये जाहिरात आणि अर्ज पहिल्यांदा प्रसिद्ध होतील. त्याच्यानंतर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, त्यानंतर निवड यादी. येणाऱ्या परीक्षांच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुमचं मराठी
व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता हे विषय तर परीक्षेला असणारच आहेत. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम असणार आहे. परीक्षेचं स्वरूप थोडंफार 80 प्रश्नांच्या ऐवजी कदाचित 100 होऊ शकतं. मुलाखतीचे मार्क्स 20 ऐवजी थोडेफार बदलू शकतात कदाचित येणाऱ्या काळामध्ये. परंतु आत्ताची जी महाराष्ट्र पोलीस पाटील भरती झालेली आहे त्यामधलं हे स्वरूप आपण या ठिकाणी पाहू शकतो. यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरत असाल त्या जिल्ह्याची इत्थंभूत माहिती असली पाहिजे. त्या जिल्ह्याचा भूगोल, किल्ले, नद्या, स्थानिक इतिहासात जो इतिहास आहे त्याचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिथला जो राजकीय परिस्थिती आहे किंवा प्रशासकीय ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलचं ज्ञान, त्या जिल्ह्यातले तालुके त्याच्याबद्दलचं सविस्तर ज्ञान, म्हणजे आपल्या जिल्ह्याची इत्थंभूत माहिती जर असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमचा चांगला अभ्यास असेल, गणित, बुद्धिमत्ता हे विषय तुम्ही व्यवस्थित कव्हर केलेत, मराठी व्याकरण हा विषय कव्हर केलात तर अगदी 100% तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. बातम्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत हे ग्रामीण भागातल्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या ग्रामीण भागातल्या ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांच्यावर विचारले जातात. त्याचबरोबर चालू घडामोडी ज्या राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, म्हणजे क्रीडा असेल, पुरस्कार असेल किंवा काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या असतील किंवा निधन असेल, महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत या घटकावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मागील साधारणपणे तुमची जाहिरात आली त्याच्या अगोदर 6 महिनेपर्यंतचा अभ्यास तुम्ही याच्यासाठी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्र असणं गरजेचं आहे. यामध्ये शैक्षणिक आणि वयाचा पुरावा आहे, शैक्षणिक पात्रता आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचं तुम्ही समजा 10वी असाल तर 10वीची गुणपत्रिका, त्याचबरोबर सर्टिफिकेट ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. म्हणजे SSC प्रमाणपत्र, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राचे सत्यप्रत, वयाचा पुरावा, त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखा दाखल्याची सत्यप्रत तुम्हाला लागेल. रहिवाशी गावचा पुरावा, संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी असल्याबाबत तुम्हाला एक पुरावा द्यावा लागतो. तहसीलदारचं अधिवास प्रमाणपत्र असेल, ग्रामपंचायतीकडील घर कर आकारणी पत्रक असेल, शेतजमीन असल्यास 7/12 उतारा किंवा 8अ उतारा असला पाहिजे. त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, आरक्षित संवर्गातील अर्जदाराने सक्षम प्राधिकरणाचं जातीचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिलेअर खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणासह उन्नत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं चारित्र्य व थकबाकी दाखले लागतात. सरकारची कोणतीही थकबाकी नाही, तुम्ही थकबाकीदार नसल्याबाबतचा तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा दाखला लागतो. चारित्र्य दाखला लागतो. कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा न झाल्याबाबत पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा दाखला लागतो. त्याचबरोबर 2 पासपोर्ट फोटो एक राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेला असं आपल्याला लागतो. परीक्षा शुल्क जे आहे हे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये असेल. हे परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असतं. त्याचबरोबर अर्जदारांनी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. म्हणजे 2 अपत्य असल्याचं प्रमाणपत्र सादर करणं या ठिकाणी बंधनकारक आहे. आणि मग त्याच्यानंतर जे उमेदवार निवड झालेली असेल त्या निवड झालेल्या उमेदवारांना विहित मुदतीत ही जी आत्तापर्यंत आपण जी कागदपत्र चर्चा केलेली आहे, मग वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, चारित्र्य पडताळणी असेल, जात पडताळणी असेल, त्याच्यानंतर हे जे टप्पे आहेत हे तुमचे निवडीनंतर होतात. तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणं म्हणजे तुम्हाला मेडिकल टेस्टसाठी पाठवलं जाईल. चारित्र्य पडताळणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा एक दाखला लागेल 1 महिन्याच्या आतमध्ये. वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे तुमचं मेडिकल जे आहे ते 1 महिन्याच्या आत करून घ्यावं लागतं. जात पडताळणी जे आहे ते डिपार्टमेंट तुमचं जात पडताळणीसाठी पाठवेल आणि 6 महिन्याच्या आत ही जात पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला आपल्या आस्थापना कार्यालयाला सादर करावं लागतं. यामध्ये महत्त्वाची सूचना आहे, विहित मुदतीत 1 ते 3 जी कागदपत्र आहेत ही सादर नाही केली तर किंवा खोट्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही नियुक्ती मिळवली किंवा विहित नियमांचं किंवा आदेशाचं पालन केलं नाही तर नियुक्ती करण्याचे सर्व अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना असतात. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ते त्या मुदतीत ती कागदपत्र निवडीनंतर तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही पोलीस पाटील भरती प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे. याबद्दल तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर काही मार्गदर्शन लागलं तर ओमकार क्रे अकॅडमीशी संपर्क साधा. ओमकार क्रे अकॅडमीचा जो मोबाईल नंबर आहे 9870480875
या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता. त्याचबरोबर लेखी परीक्षेची किंवा मुलाखतीची तयारी करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे मार्गदर्शन वर्ग आहेत. त्याचा सुद्धा अवश्य लाभ घेऊ शकता. हे जे मार्गदर्शन वर्ग आहेत हे आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये आहेत. ऑनलाईन मार्गदर्शनासाठी तुम्ही ओमकार खरे अकॅडमी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे हे प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला या परीक्षेच्या तयारीसाठी कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचाही तुम्ही तुमच्या परीक्षा तयारीसाठी वापर करू शकता. या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व परीक्षार्थींना ओमकार खरे अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.